गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. काय झालं, रात्री हे पेट्रोल पंपावर झोपलो होतो एकदम मस्त मध्ये. सगळी गेली, मी एकटाच राहिले. फक्त बरीच जण होती. हे तर झोपलो होतो निवांत आपलं पटांगणात. पण आता हातपाय तोंड धुलं, आंघोळ काय केली नाही. आंघोळ थोड्या वेळी करू पुढे जाऊन. उन्हाचा सगळीच गेली. सकाळचा प्रवास करणं खूप गरजेचं आहे. प्रवास म्हणतो परत उन्हाचं लय पोहत आहे काय तुम्हाला सांगायला. थोडं पुढं आलो, हवेला थांबलो जरा. फोन चार्जिंग नव्हता. रात्री काय झालं माहिती का मॅटर, पंपावर काही चार्जिंग केलं नव्हतं. त्याच्यामुळं तिथं नको वाटलं, झोप लागली होती. एडिटिंग बी नव्हतं. थोडा वेळ थांबलो, एडिटिंग केलं. आता 10 वाजलं. आता थोडं राहिले 50 किलोमीटर. आता डायरेक्ट आंघोळ उज्जैनमध्ये गेले होते करणार. तिथं बेड घेतला ना 200 रुपयात की देते ती मग आंघोळ हे करायला चान्स असतो. आणि ह्या साईडची रानं सगळी अशी प्लेन बरं का मित्रांनो, सगळी अशी प्लेन. 12 वाजल्या, पोचलो कुठं उज्जैनमध्ये. मंदिर इथं आता जवळच आहे, समोरच मंदिर आहे. ह्या साईडला एक इथं आश्रम आहे मित्रांनो. तर ह्या साईडला हो का, ह्या टरका बिरका आल्यात, म्हणजे टरका नाही बस, सगळे असे ग्रुपनी येते ते अशी थांबते ती ह्या साईडला. इकडं असं आश्रम सुविधा असते ते. आणि आता इथं आंघोळ करणारी मस्त मध्ये गाडी लावली सावलीला. आता 1 वाजून गेली मित्रांनो. असं कडक ऊन आहे, खरंच कडक ऊन आहे. तो का ते पूर्ण चालले तरी पांघरून घेऊन चाललेली ती, म्हणजे इतकं कडक ऊन आहे. आणि हा बा सगळ्यात महत्त्वाचं मी काय केलं माहिती आहे का, बेड घेतला म्हणजे गादी. गेलं 200 रुपये जाऊन द्या, पण आंघोळ करतो चकाटमध्ये. कपडे राहिल्या तुझी गेल्यापासून असं मळले, कपडे धुली नव्हती काय नव्हती. मग इथं धुता येते, सगळीच धुतो चकाटमध्ये. आणि मग दर्शनाला जातो फार 4-5 वाजता, झोपून आराम करून. झोप झाली आणि मग आंघोळ केली, कपडे धुली. तो का तिथं 2 वाळ्या घातल्यात. आणि इथं दोन ड्रेस मस्त मध्ये धुलं एकदम खटाखट टकाटकमध्ये. आणि आता इथून जातो कुठं, पाया पडायला. थोडं ऊन बी कमी होते, डोळं लाल झालं जायचं. कन्पाऊंडर करू म्हणजे जरा थोडं शर्ट घातला, वाहायला बी लगेच. सकाळी पोहे खाल्ले थोडे 20 रुपयाचं जेवण बघा आज. आणि एक समोसा काढलाय फक्त. नाही पण तरी बी काळाच पडलो या. पावडर लावा नाही तर काय बी करा, काळा ती काळाच नाही. असतानाच काळा आहे मी तसं. आता कसं काय दिसतंय, मी चष्म्यामुळे मला ह्यात गोरं दिसतंय असं मॅटर आहे. म्हणजे बलताच राडा पाळा तरी नेहमी कपडे राहिल्या धुयची, पण काही खेचा नाही त्याला. आता नाही धुत, बस झालं. 2-3 दिवस भागेल आता. एक शर्ट 2 दिवस घातलं तरी जमतो, तसं काही नडत नाही. ओके चला आता आवरून. तुम्ही मला देवाचं दर्शन लवकरात लवकर, पण आतमध्ये कॅमेरा लावून नसेल, पण आजूबाजूचं धावतं, CCTV धावतो तिथं कॅमेरा उज्जैनचं ह्याचं. आणि एक देव भैरवनाथ आहे, कालभैरव, त्यांना दारू लागते. तर 1 क्वार्टरला पैसे पाठवले दोस्तानी, म्हणजे देवाला दारू 1 क्वार्टर. आणि जमलं तर तुला बी, पण मला नको, कारण मी बाहेर आहे. नको आहे बाबा, कारण देवाला बघू आता भेटते का काय इथं कुठं काही माहीत नाही. पण हाय कालभैरव आहे ना, ते देवाला दारू लागते. तुम्ही यूट्यूबवर सर्च करा इथं उज्जैनमध्ये, मी काय खोटं बोलत नाही. चला दिवस खाली गेला आता नेमका. दर्शन तुम्हाला स्क्रीनमधनं महाकालचं घडवतो. ओके चल पळेल होय. तिथं आले ही समोर सिंहाचं चित्र आहे. आणि ह्या साईडला जायचं आहे आपल्याला. ते आधीच सांगायला लागली बोंबलं इकडं जायचं आहे का पडेल. जय महाहरिसिद्धी इथं एक मंदिर आहे, बरीच गर्दी. इथं आहे, पाय पडावं लागतं. असलं काल जिथे आपापल्या भाषेतून बोलतो ती काय कळा ना. जय महाकाल हे दोस्तांनी लावलंय मस्त मध्ये. कसा दिसतो जायचं भैया, महाकाल का मंदिर का पर. चलो चला, त्यांनी लावलं मस्त मध्ये.
इथं वाघ आहे, वाघाच्या समोरून जायचे. इथं म्हणजे सुट्टीच येत नाही ती, गंध गंध करून येत ना अशी किती जण तरी आहे ती. इथं ही वाघ आहे, वाघ आला की पुढं इकडून इकडं असं निघायचं. शारदा मंदिर, सोनारी घाट, जाता जाता आहे ना इथं विक्रमादित्य तिला का खुले कसं. इकडे हे बघा पाणी, नदी समोर मंदिर आहे उज्जैन. छान मूर्त्या बनवल्यात घाटीच्या कडेला. असं आहे, सगळी अशी फोटो वगैरे काढतात. चला आपल्याला कुठं जायचं आता तिथं, आणि इथून दिसायला मंदिर आले. आता जवळ मंदिर. गेल्या वर्षी बी मी ह्याच टायमाला आलतो, फक्त गेल्या वर्षीपेक्षा आहे ना, गेल्या वर्षी मला वाटतं 19 मेला आलतो. आज किती तारीख आहे? 12 मे, म्हणजे 7-8 दिवस फक्त आधी आलो या. नाही तर हेच टायमिंग होता. ज्यावेळेस केदारनाथला मी चाललो होतो ना, त्यावेळेस जाता जाता हितनं गेलो होतो. पहिल्यांदाच आलो होतो त्यावेळेस. बरंच मंदिर जाओगे महाकाल मंदिर? हाँ जा रहे हैं ना भाई. गेट के बाद दुकान है फूल प्रसाद का, चढ़ाओगे प्रसाद वगैरह? फूल प्रसाद, अरे क्या भैया, प्रसाद चढ़ाओगे ना मंदिर जाएगा तो? दूर से आप कैप्चर कर रहे हैं. प्रसाद वगैरह चढ़ाओगे ना, आधा चढ़ेगा आधा चढ़ाएंगे ना. कितना लेते हैं आप? हाँ 100 वाला है, 150 वाला है. हाँ पहले से ही, अभी तो जा रहा है मैं. हाँ जा रहा हो ना, तो प्रसाद लेना हम दुकान से चढ़ाने के लिए. होय परसाद घ्यायचा होय. मोबाईल अलाउड है ना अंदर? मोबाइल अलाउ, पर्स अलाउ, बाकी हाँ मोबाइल पर्स वगैरह अलाउ है. अलाउ है, लेकिन मैं अभी नहीं जाएंगे थोड़ा. एंट्री गेट के सामने दुकान है अपना, क्या नाम है? राहुल का हार. राहुल का हर. मैं ले लेता, आप बाकी को ढूंढो किसी को. मैं वीडियो बना के मैं वो घाटी. कशी गर्दी झाली, चौकडून लोक येते ती बरं का महाकालला. त्या दर्शनासाठी हे आत्म दिसतंय बहुतेक. आपलं गणित फसलं. ठेवू आपण इथं कुठतरी चप्पल. समोरचं महाकालचं मंदिर आहे मित्रांनो, बघू शकता. इथं हे परिसर असा आहे एकंदरीत. सगळे फोटो वगैरे काढायला सगळ्यांची मिठी. तुम्ही कालसाचं एकदा दर्शन घ्या, मी आतमधनं दर्शन घेऊन येतो. काय झालं तिथनं सोडा ना ती, ही तिकडून 250 भरावं लागते तरच तिकडून सपसाप घुसतंय 250 भरणाऱ्यांना. मग इकडून येते बिना पैशाची लाईन. कुठे इथे आपण नेमकी बघू. काय बाबा अवघड झाले. 2-3 एकाची लाईन गे, फुकटची लाईन गे, स्क्रीनची लाईन गे. काय बाबा लयच अवघड झालंय. कसं व्हायचं? मॅच ओळखून घ्यायला पाहिजे होतं. ही सावलीचं केलंय, म्हणजे हीच दर्शनाची लाईन आहे. आणि ही रात्रीचं बघायला पाहिजे. रात्रीचं बघायलाच ही खरी मजा आहे. तोवर मी दर्शन घेऊन येतो, अंधार पडेल आणि मग बघूया. असं शॉर्टकटमध्ये धावतो, लय बी नाही पकवणार, मी बी तुम्हाला त्रास देणार. लाईनसाठी बघा कसं केलंय. मला वाटतं गर्दी मापात असणार आहे, लवकर दर्शन होईल. बघा महाकालचं दर्शन घ्या. आतमध्ये आलोय. आतमध्ये येडं घालायचं मी बरंच लय बरं का, लय येडं घालायचं. पाण्याची ही जी सोय आतमध्ये आहे असं एकंदरीत. जय महाकाल, जय महाकाल. गेल्या वेळेस आलं ते बाहेरनं दर्शन घेतलं होतं बरं का, गर्दी बघून. पण हे थांबलोय बारीला. पण असलं जे जबरदस्त आतमध्ये ना वळणं खात असलं बॅरिकेड. आता शेक म्हणायचं थाप बसली, म्हणजे आता येऊन एंड झाला. पण आतमध्ये बऱ्यापैकी वळणं खात माणसांना बसायला बरंच आहे. दिसतंय इथं थोडं. हाँ है ना. चलो आप कहाँ से? जय महाकाल. दिल्ली से. बघा दिल्लीवर. ये कब आए? अभी आए. ओके. जय महाकाल. जय महाकाल. तिथं समोर मंदिर आहे. बाहेर गेल्यावर शिखर धावतं.
गर्दी आहे बरं का, पण बऱ्यापैकी गर्दी. इथून दर्शन घ्या. आता काय झालंय माहिती आहे, इथून लांबनं दर्शन आहे. हा चला, जय महाकाल दर्शन घ्या. बाहेर निघलो, तुम्हाला एक झलक दावली तरी त्यातनं दाखला टाकली व्हायची. एकदम मस्त दर्शन झालं, एकदम खट्ट मध्ये. मंदिर बी दावतो तुम्हाला. हेच मंदिर, तुम्ही काय असं व्यवस्थित दर्शन घ्या. काय बघा असं. ओके, असं नजारा एकंदरीत. 4 ज्योतिर्लिंग पूर्ण करून आता कुठं आले, जय महाकाल उज्जैन मित्रांनो. आणि आता इथून डायरेक्ट जाणार कुठं, केदारनाथला डायरेक्ट. आता मला पोचायला कमीत कमी माझ्या हिशोबाने एक 4-5 दिवस जातील. काही टेन्शन घेऊ नका. जाताना रस्ता थोडा कधी रेंज येईल कधी नाही येणार. चलो चलो बाया, चलो बाया. ओके, तर अशा पद्धतीने ना एकदम मस्त म्हणजे दर्शन झालं उज्जैनचं. काय बघ, तिथून बाहेर आल्यानंतर इथं कसं हे तुम्हाला हो का, हे परिसर सगळा पडेल बी आहे बरंच काय काय. आता दिवस मावाचा टायमिंग आहे त्याच्यामुळं दिसतंय जरा बरं. असं खेळ आहे होय. बरं, इथं असं आहे बघा, जय महाकालेश्वर मंदिर. बघा आले का नाही, जय महाकालेश्वर मंदिर. पण यारवय दर्शन झालं आहे ना मित्रांनो. आवडलं का तुम्हाला उज्जैनचं? मी दावलंय आता बऱ्यापैकी. काय माहिती झालं का दर्शन? आणि अरे रे रे असं नाही. देवाला तुमचा बी सगळ्यांनाचा नमस्कार देवाला. आणि अजून बी एकदा मी देवाला सांगतो, इथून तर बंदच केलं सगळं, मगाशी तरी चालू होतं. चप्पल घातली हाय. आणि पब्लिक जे आलंय ना मित्रांनो, भलतंच बघतं म्हणायचं, पब्लिक नाही, सॉरी. 1-1.5 मिनिटात तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी काय दावणार आहे माहिती का? आता हिथं आहे ना मंदिराच्या साईडला हे असं बनवलेलं आहे. तर ही असं बनवलेलं आहे मूर्त्या. कोण कोण आलं होतं इकडे उज्जैनला काही माहिती नाही, त्यांना असायला माहिती. संध्याकाळच्या टायमाला ही बघण्याची एक मजा वेगळीच असते. लाईटिंग सुरू झालं आहे आता, येस तर अंधार पडेल, बरंच लांब आहे. गणेशजी बघू शकता. परत खाली ही दगड फरशी जी बसवली ना पलीकडल्या साईडला, ती आपल्या इकडे काय म्हणतात त्याला, नदी किंवा नदीच्या कडेला असतं, इथं घाट म्हणतात ती. ठीक आहे घाट. पण ही नंतर पिलर बनवलं, सगळं मस्त बनवलं. इथं ही देखाव एकदम मस्त शंकर भगवान आणि असंच पब्लिक आहे. कसं बनवलंय, हा घाट म्हणायचं. पाणी स्थिर पाणी. आणि ह्या साईडला इकडून मंदिर दिसायचं थोडं बंद झालं. ठीक आहे, असं फोटोशूट वगैरे बऱ्याच प्रत्येकांचं चाललंय. आणि हे बघत जायचं म्हणलं तर तिकडं फार तिकडं जायचं. ती काय थोडं लांब नाही, बरंच लांब आहे. आणि काय करू, जातो शॉर्टकटमध्ये जाऊन येतो. तिथं होतो, तिथनं आता पुढं आलो. पुढं आल्यानंतर हो का हे असं चाललंय, म्हणजे हे देखावं असं वेगवेगळं. आता बघायला एवढं कमी, दावलं एवढं कमी. तिकडून इकडे आले, इथं दुकानं दिसली निःशुल्क, म्हणजे पैसे देऊन असं अर्थ होते काय जण बहुतेक. आईला कमालच झाली गाड्या. मला वाटलं अन्नदान, हे तर कुठलं अन्नदान, निःशुल्क म्हणजे पैसे देऊन बहुतेक. काय झालं, ही गल्ली खायची फक्त, निःशुल्क म्हणजे पैसे देऊन. पेटीच घेतलं 30 रुपयाला, सगळ्यात स्वस्त तेवढंच होतं. बाकीचं इकडे असं रेट आहे. त्यांनी मी 2 तुकडं करून कापून त्याच्यावर बोलतच काय बी टाकून आणून दिलंय. ठीक आहे, खाऊन बघतो. कारण 9 आता 7:30 वाजल्यात. एका मंदिरात जायचंय, सांगतो कुठं जायचं. झालं, मस्त लागलं, नाही काय अडचण. खाऊ गल्ली काय झालं, आता आलं तर म्हणलं जाऊन द्या. 30 रुपये चहा बी पिऊ वाटतोय बरं का, फुकट नाही काय. जाऊन महाकालेश्वर मी निघालो. आरती चालली आहे, आरती चालू झाली. सगळेजण असे थांबलेत, अशा बऱ्याच जागेवर स्क्रीन बसवलं, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. आता इथून डायरेक्ट जिथं मी मुक्काम करतोय तिथं
जाता जाता 7:30 वाजल्यात असं पब्लिक भक्त लोक वाहतात ना, इतकी गर्दी झाली पाण्यात तिकडे भयंकर. दिवसा बाहेर निघत नाही, संध्याकाळी ना असं जत्रा भरल्या का हे रोजचं आहे बरं काही लय भयंकर आहे. चला आता जाऊ बाहेर. अरे बापरे, त्या वाघाच्या त्या रोडने आलो ना, बाहेर आलो अशी जी भयंकर गर्दी झाली ना, ही पब्लिक अजून आत घुसायचंय काय बाबा, अवघड झाले. उन्हाचं माणसं आहे ना ती, पण संध्याकाळी ना ती घुसते तीत ना त्या इकणाऱ्यांनी आणि आडवीट चालते ती हे आश्रमात थांबलोय, जिथं थांबलोय तिथं आलो मस्त मध्ये. आता वरती थांबलोय रूम मध्ये. काय झालं तिकडं आता 9 वाजून गेले. काल भैरवनाथला जायचं होतं ना, तिकडलं कॅन्सल झालं, बंद होईल म्हणली. सकाळनं जावं, मग जाता जाता सकाळनं उद्याच्याला तिकडे जातो मित्रांनो. ओके असं ते आता आलोय. आता इथं मस्त मध्ये आराम करणार. काय झालं झोपाय गेलतो पण खाली आलो. योग बघा, 2 दोस्त आल्यात, कुठं बीड का काय आले विचारू त्यांना. त्यांनी अंदाज काढला, कालचा व्हिडिओ होता म्हणजे आज दिवसभराचं मी काढतो कुठं आणि सकाळचं टाकतो बरोबर 8ला. म्हणजे आज दिवसभर काय केलं कुठं ना ते सकाळ कळतो तुम्हाला. आणि इंस्टाला मग लेट टाकतो एक दिवस. इंस्टाला काही नाही टाकीत जास्त, यूट्यूबवर जास्त मोठा असतो ना. मग ती येते ती त्यांचा फोन आला, मग त्यांना लोकेशन पाठवलं. उज्जैनमध्ये ते हो का, इथं लय जवळ आहे, इथं मंदिरापासून उगं थोडं जवळ आहे. चालत तर 4-5 मिनिटाच्या आत जातं मंदिरापासून, इतक्या जवळ आहे. आलू म्हणली मंदिरापाशी, दर्शन वगैरे झालं त्यांचं. हो का, दोस्त आले तिथे. काय म्हणता, जय महाकाल. जय महाकाल. गाडीवर आला तुम्ही? बर, काल निघाला होतो होय. आणि बाकीचं का बाई कुठे उलं काय तुम्ही बी रूम केली होय? रूम नाही अजून केली, रूम केली नाही, फक्त ठुलय तिथे. मग इकडे का नाही आणलं, थांबलो आता आजवर बेड घेऊ म्हणलं, गाडी असं आहे का? आले का नाही, मग तिला फोन केला, हाय म्हणलं आता भेटायला पैसे नाही होतं की हाय की. हो का, दोस्त आली. योग तुमचे कसं काय देण्यात आलं? म्हणजे मी व्हिडिओ बघतोय, मी मला आज आले असतील अंदाज ते व्हिडिओ पाहिला ना. कालच्यात म्हणलं होतं उज्जैनला जाणार आहे. तर मला आज आलीत का बघा म्हणून फोन लावला. हा बघा असं झालं विषय. दिसतंय का आपल्याला? मग काय चालू हे काय. उजेडात नाही कुठं मग. आता निघालेत हे बी आग्रा केदारनाथला गाडीवर होय. गाडीवर या बॅगी घेऊन या. बॅग घेऊन येतो. हा MS-23 बघा, आष्टीकरच की. हा काय झालं, त्यांना म्हणलं सकाळ जाऊ संघ मग आला योगायोगानी तर जाऊ होय. हा मग काय, सकाळ संग जाऊ आता, झाला टाइम. बॅग घेऊन आलो, या हा. काय झालंय, दोस्त आलेच गबाळ घेऊन सगळं आता मस्त मध्ये. विषय असा झालाय की त्यांनी गॅस मोठा आणलाय डायरेक्ट खापाट्याची गाडीवर. मग आता मेघे करायचं ठरलंय आमचं खटमध्ये. कांदा फेंदा सगळं साराजम. तुम्ही फक्त व्हिडिओ बघा, आता लय मजा आहे. नादच खरा. मस्त मॅगी बनवून. हा ही मॅगी बघा वेगळ्याच पद्धतीने केली आहे. तेल आधी टाकले, कांदा टाकलाय आणि आता कशी करतात फक्त तुम्ही बघा. तुम्ही कसं करता काय केलं? आता पाणी ओतलं, आता ओतलं पाणी. भजी केली असते म्हणून तुम्ही जर आजी होती ना, भजीच केली असते. नाही, सकाळचं असतं ना तर संध्याकाळी नाही पोहे चांगलं वाटत त्याला. अहो भजी संध्याकाळी चालते पण अहो तुम्ही हीच नाही भजीच केली असते. यायला पालक भजी ना, उद्या करू. फिकुलनी म्हणे. बरं उद्या भजी उद्या. काय टेन्शन घ्यायचं तुम्ही. आम्ही पाणी बस होईल का? बस बिल होता ना. हां बस का असं ओके का?
आणि धायचं असं आणि भिजाय घालायची. जर वेगळ्या पद्धतीची चालू आहे बघू आता त्यांचं काय झालेलं मी किती चालू रेडी खाल्लं वर येऊ नाही वासाने म्हणली काय चाललंय बरं काय गरम गरम चालू एकटाच होता दुपार दोन आले ती काय केलंय नेमकं आतमध्ये? चाललंय तरी काय 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 चाललंय ही झाली ह्याच्यात परत आता हे कडं अजून चालली दुसरे दोनदा 4 ठरल्या मॅग्या करायच्या झाले रेडी होय या खायला कशी लागते एक नंबर बघा इथं बघा मॅगी चमचा राहिला इसरून आता उद्या काय करायचं भजी उद्या भजी सकाळ भजी गरम गरम संदीप भाऊ करतील अजून घ्या नाही तुम्ही सांगा. झालं मस्त मध्ये जेवण फिवणं होय सकाळ लवकर निघायचंय आता निवांत ताणून द्यायची दिली झोपायला एकदम मस्त आहे आणि ह्या गोष्टीवर उज्जैन मधला हितला व्हिडिओ होय तर संपला आता हाय आम्ही 2 दिवस आग्र्यापर्यंत हाय संगमंग फक्त व्हिडिओ बघा म्हणताल दादा पण काय झालंय उघडा झाली आता गरम होते होय काहीच टेन्शन आहे ओके चला बाय बाय भेटू उद्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये